हिस्ट्री ऑफ नॉवेल. मागील वर्षी इयत्ता 11वीमध्ये आपण ड्रामा हे 4th सेक्शनमध्ये पाहिलं होतं, पण यावर्षी तुम्हाला 4th सेक्शन हे नॉवेलचं असणार आहे. त्यामध्ये 4.1 हे हिस्ट्री ऑफ नॉवेल हे आहे, जे आपण आज पाहणार आहोत. What is a novel? It is a long narrative story which describes human feelings and experiences in a prose form. नॉवेल ही एक दीर्घ अशी लॉंग नरेटिव्ह स्टोरी आहे. नरेटिव्ह कथन केलेली स्टोरी आहे की जी ह्युमन फिलिंग्स, मानवी भावना आणि एक्सपिरियन्सेस, अनुभव हे प्रोजमध्ये दाखवलं जातात, दर्शवली जाते. प्रोज सेक्शन गद्य भागामध्ये. अशी ही नॉवेलची व्याख्या आहे. द वर्ड नॉवेल केम फ्रॉम इटालियन वर्ड नोवेला. नॉवेल हा शब्द इटालियन शब्द नोवेलापासून तयार झालेला आहे, विच मीन्स न्यू, की ज्याचा अर्थ काय होतो? नवीन, न्यू. उदाहरण पाहायचं झालं तर सध्या नोव्हेल कोरोना व्हायरस असा शब्द आला आहे, तर तो नोव्हेल म्हणजेच काय? न्यू, नवीन. परंतु आपला जो नोव्हेल आहे हा साहित्याशी संबंधित आहे, लिटरेचरशी संबंधित आहे, इंग्लिश लिटरेचर, म्हणून हा नॉव्हेल आहे, परंतु त्याचा अर्थ तोच होतो, न्यू. हिस्ट्री ऑफ नॉव्हेल. आता नॉव्हेलची हिस्ट्री काय आहे ती पाहूया. 2000 years ago a collection of tales known as Greek romances. 2000 वर्षापूर्वी कलेक्शन ऑफ टेल्स होत्या, गोष्टांचा संग्रह होता. त्यांना नाव दिलं गेलं ग्रीक रोमान्सेस, की जे 2nd आणि 6th सेंचुरीमध्ये साधारणतः लिहिलं गेलेलं होतं. हॅड अ स्टोरी ऑफ आयडियल लव्ह अँड ॲडव्हेंचर, ज्यामध्ये आयडियल लव्ह, आदर्श प्रेम आणि धाडस, ॲडव्हेंचर हे लिहिलं गेलं होतं. अफेक्टेड क्रिएटिव्ह रायटिंग टू नेक्स्ट 2000 years. हे जे मुद्दे होते, हे जे पॉईंट्स होते, जे पुढील 2000 वर्षानंतरसुद्धा जे क्रिएटिव्ह रायटिंग केलं गेलं किंवा लिखाण केलं गेलं, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख दिसून येतो. अर्ली एक्झाम्पल्स ऑफ नॉव्हेलिस्ट किंवा रायटर अँड देअर नॉव्हेल्स. जे अलीकडच्या म्हणजे याचा शोध लागला, नॉव्हेलचा लिहायला लागले, त्यानंतर काही पहिलं नॉव्हेल ज्यांनी लिहिलं गेलं तसे रायटर्स आणि त्यांना नॉव्हेलिस्ट पण म्हणतात, आणि त्यांचे नॉव्हेल्स याचे काही उदाहरणं आहेत. आता हा पार्ट जो आहे हा तुमचा मॅच द पेअरसाठी महत्त्वाचा आहे. ही नॉव्हेलिस्टची नावं आहे आणि दीज आर नॉव्हेल्स. व्हर्जिलने लिहिलं इकोलॉगस, मेलोरी मोर्ते दी आर्थर, जॉफ्री चॉसर द कॅन्टरबरी टेल्स, मुरासाकी शिकिबू यांनी लिहिलं टेल ऑफ गेंजी, जी 110 लिहिली गेली. आणि हे महत्त्वाचं काय तर इट इज डिस्क्राईब्ड ॲज वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. आणि ही जी आहे टेल ऑफ गेंजी हे जगातील पहिलं नॉवेल म्हणून प्रसिद्ध आहे, जे मुरासाकी शिकिबूने लिहिलं आहे. हे फिल इन द ब्लँकसाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे मिगेल दी सर्वेंटेस, जो एक स्पॅनिश नॉव्हेलिस्ट होता, ज्याने नॉव्हेल लिहिलं डॉन क्विझोटे. हे युरोपियन नॉव्हेल आहे की जे 2 पार्टमध्ये लिहिलं गेलं, अँड हे 1605 आणि 1615 लिहिलं गेलं. अशा या 2 भागात हे नॉव्हेल लिहिलं गेलं. याच्या पुढे देखील तुम्हाला बरेच मुद्दे आहेत, नॉव्हेलिस्ट आहेत, त्यांची नावं ही मॅच द पेअर्स कशाशी संबंधित आहेत यासाठी लक्षात घ्यायची आहे. हा पूर्ण पार्ट तुम्हाला स्कोरिंगसाठी चांगला आहे. 4.1 याचेच नोट्स तुम्हाला दिलेले आहेत, PDF देणार आहे, जे तुम्ही लिहून काढायचेत आणि वाचायचेत. त्यामुळे मग तुम्हाला ही नावं एवढी लिहिल्यानंतर जड वाटणार नाही. शक्यतो लक्षात ठेवताना त्यांनी कोणतं लिहिलं, कोणत्या काळात लिहिलं, हे जरी एवढं महत्त्वाचं नसलं तरी त्याच्याशी संबंध जोडता येतो. इंट्रोडक्शन बघूया. 18th century इंग्लिश लिटरेचर 2 न्यू फॉर्म्स. 18व्या शतकामध्ये 2 नवीन फॉर्म्स आले.
आता 18व्या शतकाच्या आधी काय होतं मग, तर आपण मागच्या वर्षी अभ्यासलं आहे 18व्या शतकाच्या आधीसुद्धा इंग्लिश लिटरेचर लिहिलं गेलं, इंग्लिश साहित्य लिहिलं गेलं, पण त्यामध्ये प्रामुख्याने कोणते भाग होते, तर ड्रामा होता आणि पोएट्री. परंतु 18व्या शतकामध्ये मोस्टली जो न्यू 2 फॉर्म्स आले, 2 फॉर्म्स आले, प्रकार आले, ते आहेत द पिरॉडिकल एसे, पिरॉडिकल पाक्षिक 15 दिवसांनी जे होतात ते, असे एसेज आले, निबंध आलेत, प्रबंध आलेत, आणि नॉव्हेल, हे 2 प्रकार 18व्या शतकामध्ये उदयास आले. 18th century as the age of intellectual, sentimental, realistic and tried to instruct the reader. 18वं शतक हे बौद्धिकदृष्ट्या समंजस, वास्तविक आणि लोकांना, रीडरला इन्स्ट्रक्ट करणारं, म्हणजे काहीतरी उपदेश देणारं, शिकवणारं असं ते तो काळ होता 18वं शतक, विच वूड हेल्प देम टू मोर पर्पजफुल. आणि मग या काळामध्ये जे लिटरेचर लिहिलं गेलं किंवा जे साहित्य लिहिलं गेलं की ज्यामुळे आपल्याला काहीतरी कारण मिळालं की काय करावं कॉमन पीपलसाठी, आणि व्हर्च्युअस इन लाईफ, व्हर्च्युअस कसं जगावं, योग्य पद्धतीने कसं जगावं याविषयी मार्गदर्शन या काळामधील साहित्यामध्ये दिलं गेलं. नॉव्हेल इज रिकग्नाइज्ड ॲज द डॉमिनंट जॉनर, आणि त्यामध्ये नॉव्हेल हे एक ओळखलं गेलं ॲज अ डॉमिनंट जॉनर, एक प्रमुख असं जॉनर शैली, एक नवीन शैली आली. ड्रामा, पोएट्री हे एक जॉनर आहेत, त्याप्रमाणे नॉव्हेलसुद्धा एक जॉनर, एक शैली आहे. मग नॉव्हेल लिहिण्याची एक शैली त्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये प्रामुख्याने जर डॉमिनंट होती, प्रमुख होती, ती नॉव्हेल होती. 18th century न्यू लिटरेचर कॅरेक्टराइज्ड बाय द स्पिरिट ऑफ रिअलिझम. 18व्या शतकामध्ये जे नवीन लिटरेचर आलं, साहित्य आलं, त्याचं वैशिष्ट्य काय होतं, कॅरेक्टरिस्टिक काय होती, तर स्पिरिट ऑफ रिअलिझम. त्याच्यामध्ये वास्तविकता होती, रिअलिझम होतं. डिनायल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स, डिनायल विरोध, रोमॅन्टिक ज्याही काही गोष्टी होत्या, ज्याही काही गुण होते, फीचर्स होते, एन्थुझियाझम, उत्साह, पॅशन, उन्मेद आणि इमॅजिनेशन, कल्पना होत्या, या सगळ्या गोष्टींना डिनायल केलं गेलं, विरोध केला गेला. आणि सगळ्यात जास्त भर कशावर दिला गेला, तर रिअलिझमवर, रिअलिस्टिक, वास्तविकतेवर. द अबव फीचर रिफ्लेक्टेड इन द नॉव्हेल, आणि हे वरचे जे फीचर्स आहेत, स्पिरिट ऑफ रिअलिझम, विरोध होता रोमॅन्टिक क्वालिटीजला, तो सगळा रिफ्लेक्ट केला गेला, प्रदर्शित होत गेला नॉव्हेलमध्ये. आफ्टर 1740 नॉव्हेल ओरिजिनेटेड ॲज अ लिटररी फॉर्म इन इंग्लंड. आपण पाहिलं की ग्रीक रोमनमध्ये नॉव्हेलचं उदय झाला, परंतु इंग्लंडमध्ये आपण इंग्लिश फॉलो करतो, ब्रिटिश इंग्लिश. मग इंग्लंडमधील नॉव्हेलची सुरुवात कधी झाली, तर 1740मध्ये. ते नॉव्हेल जे आहे एक लिटररी फॉर्म, एक साहित्याचा प्रकार म्हणून त्याची ओळख केली गेली. फिल इन द ब्लँकसाठी हा पार्ट महत्त्वाचा आहे. यामधून तुम्हाला एक असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की हाऊ पीपल गेट अट्रॅक्टेड टू रीड नॉव्हेल. नॉव्हेल वाचण्यामध्ये त्या काळातील लोक कशी अट्रॅक्ट झाली, तर त्याचे काही आन्सर्स, मला हा क्वेश्चन महत्त्वाचा वाटला म्हणून मी हा स्पेशली टाकला आहे, की अशी 4 कारणं होती ज्यामुळे लोक नॉव्हेल वाचायला अट्रॅक्ट झाली, उत्सुक झाली. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स. 18व्या शतकामध्ये कॉमर्स आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ झाली. अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, औद्योगिक क्रांती झाली 18व्या शतकात इंग्लंडमध्ये. त्यामुळे काय झालं, इट गेव राईज टू द मिडल क्लास, आणि जे मिडल क्लास लोक होती, मध्यमवर्गीय होती, त्यांचा उदय झाला इन द सेन्स ते जास्त प्रकाशित झाले. त्या काळामध्ये जास्त त्यांना प्राधान्य दिलं गेलं, कारण औद्योगिक क्रांती झाली होती म्हणून. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ. आणि मग ह्या नॉव्हेलमध्ये जे काही नॉव्हेल त्या काळात लिहिलं गेलं त्यामध्ये रिअलिस्टिक होतं, वास्तविक दर्शन दाखवलं गेलं दैनंदिन जीवनाचं, एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल, लोकांचे
प्रॉब्लेम्स जे होते सामान्य नागरिकांचे ते त्यात दाखवलं गेलं. शोन इन द नॉवेल अपील टू द न्यूली एज्युकेटेड क्लास, की जे नवीन शिकलेले एज्युकेटेड क्लास होते, हे वर्ग होतात, त्यांना या गोष्टी आवडल्या, त्यांना त्या मान्य झाल्या. अँड दे कन्सिडर्ड इट ॲज अ गुड रीडिंग मटेरियल, आणि त्यांना हे एक चांगलं रीडिंग मटेरियल वाचण्यासाठी वाटलं. त्यामुळे ती लोक नॉवेल वाचायला अट्रॅक्ट झाले. त्यानंतर तिसरं कारण आहे नॉवेल ॲज अ फॉर्म हेल्प मिडल अँड लोअर क्लास टू स्पीक अप अबाउट देअर ॲस्पिरेशन अँड लॉंगिंग्स. नॉवेल एक भाग म्हणून मिडल क्लास आणि लोअर क्लासमधली जी लोकं होती, मध्यमवर्गीय आणि गरीब लोक, यांना त्यामार्फत बोलण्याला एक संधी मिळाली. मग त्यामार्फत ते आपले ॲस्पिरेशन्स, इच्छा, लॉंगिंग्स, अपेक्षा ह्या सगळ्या मांडू लागले, किंवा त्यामार्फत त्यांच्या भावना या नॉवेलमध्ये दाखवल्या गेल्या. त्यामुळे लोक नॉवेल वाचायला अट्रॅक्ट झाले. लास्ट रिझन आहे की लोक का नॉवेल वाचायला लागले. द स्प्रेड ऑफ मशीन कुड प्रोव्हाइड अ टाईम टू द एज्युकेटेड मिडल क्लास. मग आता इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाल्यामुळे मशीनचं उगम झाला. त्यामुळे काय झालं की जे मिडल क्लास एज्युकेटेड लोक होती, सुशिक्षित लोक होती, मध्यमवर्गीय, त्यांना वेळ मिळाला पुरेसा, त्यांची बराचसा श्रम वाचला मशीनमुळे, आणि मग तो वेळ ते रीडिंगसाठी आणि एखादं पुस्तक वाचून त्यावर डिस्कशन करण्यासाठी घालवू लागले. अशा ह्या 4 कारणामुळे पीपल गेट अट्रॅक्टेड टू द नॉव्हेल. त्यानंतर 18th सेंचुरीमध्ये जे काही नॉव्हेलिस्ट आहेत आणि नॉवेल्स आहेत, आता हा पार्ट तुमचा मॅच द पेअर्ससाठी महत्त्वाचा आहे. हे नॉव्हेलिस्ट आहेत आणि हे नॉवेल्स आहेत. जॉन बॅनियन यांनी पिलग्रिम्स प्रोग्रेस लिहिलं, ॲफ्रा बेन ओरनोको लिहिलं, डॅनियल डेफो रॉबिन्सन क्रुसो हे त्यांनी लिहिलं आहे. पुन्हा मॉल फ्लँडर्स हे सुद्धा लिहिलं आहे. जॉनाथन स्विफ्ट गुलिबर्स ट्रॅव्हल यावर एक मूवी झाला होता की जे एक सटायर आहे. सटायर त्यावर एक विडंबन लिहिलं गेले, उपहासात्मक आहे ते. सॅम्युअल रिचर्डसन यांनी पॅमेला, किंवा त्यालाच व्हर्च्यू रिवॉर्डेड, लक्षात ठेवा पॅमेलालाच व्हर्च्यू रिवॉर्डेड असं म्हणतात, जे लिहिलं आहे सॅम्युअल रिचर्डसन आहे. आणि त्यांनीच एक क्लॅरेसा नावाचं सुद्धा नॉवेल लिहिलं आहे की जे एक एपिस्टलरी नॉवेल आहे. एपिस्टलरी नॉवेल ज्या नॉवेलमध्ये लेटर्स असतात, आपण तो प्रकार पुढे बघणारच आहोत. आणि त्याच काळामध्ये काही फेमस नॉवेलिस्ट झाले ज्यांची ही नावं आहेत. आता ही नावं का महत्त्वाची आहेत तर तुम्हाला पुढे 18व्या शतक, 20व्या शतक किंवा अर्ली पिरियड, अलीकडचा पिरियड, या पिरियडमध्ये कोणकोणते रायटर्स होऊन गेलेत यांचं माहीत पाहिजे की 18th सेंचुरीमध्ये कुठला रायटर्स होता. तर ही नावं तुमच्या लक्षात असतील तर तुम्हाला ते जोड्या लावण्यासाठी सोपं पडेल. तर ही काही नावं आहेत की जी 18th सेंचुरीमधल्या रायटर्स आहेत. चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नेदरलँड हॉथॉर्न, हॉरेस वॉलपोल, थॉमस हार्डी, विल्की कोलिन्स आणि एच.जे. वेल. त्यानंतर बघूया 20th सेंचुरी नॉवेल्स अँड नॉव्हेलिस्ट. 20व्या शतकामध्ये काही नॉवेल्स लिहिले गेलेत आणि ते नॉव्हेलिस्ट आहेत. 20th सेंचुरी इज मार्क्ड बाय मॉडर्न टॉपिक्स. जसं बघितलं आपण 18व्या शतक, 18th सेंचुरी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं होतं, त्या काळामध्ये मग जास्तीत जास्त रिअलिस्टिक लिहिलं गेलं. तर 20वं शतक हे आधुनिक काळ म्हणून ओळखलं जातं, आणि मग आधुनिक काळ असल्यामुळे तिथे मॉडर्न टॉपिक्स होते, आधुनिक विषय होता. आणि इनोव्हेटिव्ह स्टाईल्स, त्यांचं जे लिखाण होतं ते इनोव्हेटिव्ह होतं. इनोव्हेटिव्ह नवीन, कृत्रिम, सृजनशील असं होतं. अँड टेक्निक्स, त्यांनी वेगवेगळ्या टेक्निक्स वापरल्या. मॉडर्न नॉव्हेलिस्ट रोट अबाउट सोशल, पॉलिटिकल, सायकोलॉजिकल अँड मॉडर्न इश्यूज. जे मॉडर्न रायटर्स होते, नॉव्हेलिस्ट होते, त्यांनी सोशल, पॉलिटिकल, सायकोलॉजिकल मानसिक, मनाशी निगडीत असलेले असे आणि मॉडर्न काही इश्यूज होते, प्रॉब्लेम्स होते, त्याविषयी त्यांनी लिहिलं. आता ही काही नॉव्हेलिस्टची नाव आहेत जी तुम्हाला नोट्स दिली जातील तेव्हा ती लिहून घ्यायची आहेत, म्हणजे 20व्या शतकातले नॉव्हेलिस्टची नावं तुम्हाला लक्षात राहतील. ही आहे नावं. त्यानंतर इमिग्रंट ऑथर्स पण होते. इमिग्रंट स्थलांतरित, म्हणजे
भारतातून काहींचे वंशज भारतीय होते आणि ते दुसऱ्या देशात स्थायिक झाले असं. तर त्यात आहे सलमान रश्दी जे फेमस आहेत, ते आता सध्या UKला आहेत पण ते इंडियन बॉर्न आहेत. VS नायपॉल जे ट्रिनिदादचे आहेत पण ते इंडियन ओरिजिन आहे, म्हणजे त्यांचं वंशज इंडियन आहे. कझुओ इशिगुरा हे जॅपनीज आहे की जे इंडियन बॉर्न आहे. त्यानंतर 20व्या शतकात एक महत्त्वाचा बदल झाला, तो म्हणजे त्या काळामध्ये नॉवेल्स हे विमेन रायटर झाल्यात, म्हणजे स्त्रिया नॉवेल्स लिहायला लागल्यात. त्या काही इंग्लिश नॉवेलिस्टची नावंही आहेत जी तुम्हाला आता हा पार्ट फिल इन द ब्लँकसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. फ्रान्सिस बर्नी यांचं नॉवेल आहे एव्हेलिना, जे नॉवेल ऑफ मॅनर्स म्हणून ओळखलं जातं. मॅनरिझम, कसं वागावं कसं राहावं याविषयी. ॲन रॅडक्लिफ्स यांनी गॉथिक नॉवेल लिहिले. गॉथिक नॉवेल एक प्रकार आहे की ज्यामध्ये सुपरनॅचरल, टेरर, सस्पेन्स अशा नॉवेलचा प्रकार आहे, तो पुढे आपण पाहणार. अशा प्रकारचे नॉवेल्स ॲन रॅडक्लिफ यांनी लिहिलं. मेरी शेलीजने फ्रँकेस्टाईन हे पण खूप गाजलेलं नॉवेल आहे. मेरी शेली यांनी फ्रँकेस्टाईन लिहिलं की जे सायन्सवर आधारित होतं, बेस्ड ऑन सायन्स होतं. त्यानंतर हा पार्ट पण महत्त्वाचा आहे फिल इन द ब्लँकसाठी. ब्रॉन्टे सिस्टर्स, त्या बहिणी आहेत ज्या ब्रॉन्टे सिस्टर्स म्हणून जास्त ओळखल्या जातात. एमिली ब्रॉन्टे आणि शार्लट ब्रॉन्टे या दोघींनी हे नॉवेल लिहिलं आहे, वुदरिंग हाईट्स अँड जेन आयर. त्यानंतर हाही 5वा मुद्दा महत्त्वाचा आहे. मेरी ॲन इव्हान या ज्या लेखिका आहेत, एलियास याचा अर्थ पेन नेम, टोपण नाव. जे आपल्या टोपण नावाने लिखाण करायचं त्यांचं टोपण नाव होतं, पेन नेम होतं जॉर्ज इलियट. रोड सायकोलॉजिकल इनसाईट, त्यांनी मोस्टली सायकोलॉजिकल मानसिक दृष्टिकोनातून त्यांचं नॉवेल लिहिले आहे. मग तुम्हाला यात विचारलं जाईल व्हॉट इज द पेन नेम ऑर इलियाज ऑफ मेरी अँड इव्हान, तर मग ते जॉर्ज इलियट असेल. किंवा व्हॉट इज द फुल नेम ऑफ जॉर्ज इलियट, मग तेव्हा तुम्हाला हे लिहावं लागेल मॅरी अँड इव्हान. 6th आहे व्हर्जिनिया वुल्फ यांनी एक प्रकारचं स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक, एक पद्धत आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. हा प्रकार काय आहे नॉवेलचा तो आपण पुढे पाहणार आहोत. त्या प्रकारचं नॉवेल लिहिण्याचं काम हे व्हर्जिनिया वुल्फचं आहे. तुम्हाला मॅच द पेअर्समध्ये असं विचारलं जाईल की व्हर्जिनिया वुल्फ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, गॉथिक नॉवेल अँड रॅडक्लिफ, तर तुम्हाला या जोड्या लावायला चांगलं लक्षात राहील. अगथा क्रिस्टी यांनी नॉवेल लिहिलं बेस्ड ऑन क्राईम. जे क्राईम होतात, गुन्हे होतात, त्यावर आधारित नॉवेल लिहिण्यासाठी अगथा क्रिस्टी या फेमस आहेत. त्यामुळे हे अगथा क्रिस्टी, व्हर्जिनिया वुल्फ अँड रॅडक्लिफ ह्या मॅच द पेअरसाठी तिन्ही येऊ शकतात. त्यानंतर हर्क्यूल पोयरोट आणि मिस मार्पल या कशासाठी फेमस आहेत, तर एव्हरग्रीन डिटेक्टिव्ह स्टोरीज नॉवेल लिहिण्यासाठी या फेमस आहेत. तर मग तुम्हाला इथे भरपूर क्वेश्चन ह्या पार्टमध्ये भरपूर क्वेश्चन येण्याची शक्यता आहे, म्हणून हा पॉईंट पण महत्त्वाचा आहे. त्यानंतर आतापर्यंत आपण पाहिलं की इंग्लंडमध्ये नॉवेलची हिस्ट्री कशी झाली किंवा त्यात काय काय बदल, कोणकोणते नॉवेलिस्ट होऊन गेले हे पाहिलं. आता आपण बघूया इंडियन सिनारिओ ऑफ नॉवेल. सिनारिओ, रूपरेषा. मग भारतामध्ये नॉवेलची काय रूपरेषा होती किंवा काय त्या काळाचा सीन होता, कशी अवस्था काय होती नॉवेलची किंवा कशी सुरुवात झाली, ते आपण आता इंडियन सिनारिओ रूपरेषा बघूया. इंडियन नॉवेलची सुरुवात जर म्हटलं गेलं तर ते सुरुवात नेहमी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्यापासून होते की ज्यांनी लिहिलं होतं. त्यांचं नॉवेलचं नाव आहे राजमोहन्स वाईफ. वॉज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय एन इंडियन. हे पहिलं नॉवेल आहे की जे इंग्लिशमध्ये एका भारतीय इंडियन व्यक्तीने लिहिलं. हे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं पॉईंट आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं राजमोहन्स वाईफ. त्यानंतर हे सुद्धा महत्त्वाचं आहे तेवढंच, ट्रिओ ऑफ इंडियन नॉवेलिस्ट. त्रिकूट, 3 जण आहेत, त्यांना ट्रायो किंवा ट्रिओ असं म्हटलं जातं. कोण आहे तर ते
तर हे 3 जे आहेत त्यांना ट्रायो किंवा ट्रिओ असं म्हटलं जातं इंडियन नॉव्हेलिस्ट. तर ते आहे मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजा राव. हेही लक्षात ठेवा. त्यानंतर खाली काही नॉव्हेलिस्टची नावं दिली आहेत. जसं मी आधी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला एकदा लिहिलं तर तुमच्या लक्षात येईल की 20व्या शतकातले हे नॉव्हेलिस्ट होते, 18व्या शतकातले हे नॉव्हेलिस्ट होते, कोणते इंडियन नॉव्हेलिस्ट आहेत, कोणते इमिग्रंट नॉव्हेलिस्ट आहेत, विमेन रायटर कोणत्या आहेत. असं तुम्ही एकदाचं लिहिलं तर तुम्हाला मॅच द पेअरसाठी आलं तर ती जोडी लावायला तुम्हाला सोपं जाईल. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला हे सर्व नोट्स तुम्हाला PDF मध्ये मिळणार आहे, त्या लिहून घ्यायच्या आहेत. आता शॉर्ट नोटसाठी एक पार्ट आहे, तो आहे नोवेला. हा एकदम महत्त्वाचा पार्ट आहे. यावर बेस तुमचा क्वेश्चन सुद्धा आला एक्सरसाइजमध्ये. नोवेला हा शब्द आपण आधी पाहिला. द वर्ड नोवेला इज ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड नोवेल. इटालियन वर्ड जो आहे नोवेले त्यापासून याचा ओरिजिन झाला आहे, उगम झाला आहे. इट इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन. हे एक प्रोज फिक्शन आहे, प्रोज गद्य फिक्शन. काल्पनिक आहे. काल्पनिक असा स्टोरी आहे ही, विच इज शॉर्टर दॅन फुल लेंथ नॉवेल, की जी एक फुल लेंथ नॉवेलपेक्षा शॉर्टर आहे, लहान असते नॉवेला. आता फुल लेंथ नॉवेल म्हणजे काय? असं नॉवेल की जे जवळपास 300-400 असं पेजेस, 400-500 असं मोठं नॉवेल पेजेसचं नॉवेल असतं. त्याच्यापेक्षा हे नॉवेला लहान असतं. अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. परंतु शॉर्ट स्टोरीज ज्या असतात त्याच्यापेक्षा या मोठ्या असतात नॉवेल. हे याचं वैशिष्ट्य आहे. पुन्हा याचं अजून एक वैशिष्ट्य आहे, इट इज वेल स्ट्रक्चर्ड. याची मांडणी खूप व्यवस्थित केलेली असते. शॉर्ट नरेटिव्ज असतात. लहान कथन खूप लांबलचक नसतं, जसं नॉवेलमध्ये भरपूर वर्णन केलेलं असतं तेवढं नसतं. विथ सटायरिक ऑफन रिॲलिस्टिक सटायरिक उपासात्मक आणि बऱ्याचदा ऑफन रिॲलिस्टिक टोन असतो, वास्तविक असतं या नोवेलाचं, काल्पनिक नसतात त्या गोष्टी. इट फोकसेस ऑन वन इन्सिडेंट. या नोवेला जे आहे ते एका घटनेवर कॉन्सन्ट्रेट केलेले असते, एकच घटनावर जास्त लक्ष दिलेलं असतं. ऑर इशू विथ 1 or 2 मेन कॅरेक्टर्स. नॉवेलमध्ये एकच कॅरेक्टर असतो, परंतु नोवेलामध्ये एकच इन्सिडेंट किंवा घटना दिलेली असते, प्रॉब्लेम दिलेलं असतं, परंतु मेन कॅरेक्टर हे 1 किंवा 2ही असू शकतात. आता खाली काही फेमस नॉवेल्स दिलेत आणि त्याचे रायटर दिलेत. हे सुद्धा तुम्हाला तेवढंच महत्त्वाचं. हा रायटिंग पार्ट आहे. आर्ट ऑफ डार्कनेस जोसेफ कॉन्रॅड, टर्न ऑफ स्क्रू हेनरी जेम्स बिली, हे नॉवेल्स आहेत आणि हे नॉवेलिस्ट आहे. हा लिखाणाचा भाग आहे. आता बघूया एलिमेंट्स, घटक. नोवेल किंवा नोवेलाचे घटक कोणकोणते आहेत. जसं आपण मागच्या वर्षी ड्रामाचे एलिमेंट्स पाहिले होते, मोस्टली तेच एलिमेंट्स नॉवेलमध्ये आहे, परंतु त्यात थोडाफार बदल आहे. एलिमेंट्स ऑफ नॉवेल हे टोटल 6 आहेत. पहिला आहे थीम आपण मागच्या वर्षी पाहिलं. व्हॉट इज थीम? थीम इट मीन्स द सेंट्रल आयडिया ऑफ द नॉवेल, मध्यवर्ती कल्पना नॉवेलची, विच द रायटर नरेट्स, की जे तो ऑथर रायटर आहे तो कथन करतो, नरेट करतो. इट इज एक्सप्रेस्ड थ्रू द स्टोरी, इन्सिडेंट अँड कॅरेक्टर्स. मग हे कशामार्फत ती थीम दर्शवली जाते? तर त्या स्टोरीमार्फत आपल्याला ती सेंट्रल आयडिया कळते, त्यातल्या घटना आणि कॅरेक्टर्सच्या मार्फतसुद्धा आपल्याला थीम ही कळत असते. त्यानंतर प्लॉट इज द ॲक्च्युअल स्टोरी और सिरीज ऑफ इव्हेंट्स विच मेक्स द थीम. मग प्लॉट म्हणजे काय? तर एक्झॅक्टली स्टोरी काय आहे आणि ती कशा पद्धतीने तिची रचना केलेली आहे, सिरीज ऑफ इव्हेंट, त्याच्या घटना कशा घडत गेल्या, हे यांचं एकत्रितरित्या जे रूप आहे ते आहे प्लॉट. मग या प्लॉटमुळे आपल्याला थीम कळते. जर स्टोरी व्यवस्थित सिक्वेन्सने लिहिलेली असेल तर ती सिक्वेन्स जर कळली तर आपल्याला त्या
नॉवेलची, नाटकाची थीम कळते. तर प्लॉटमुळे आपल्याला थीम कळते. इट इज क्रिएटेड बाय अ कॉन्फ्लिक्ट. मग प्लॉट कसा निर्माण होतो, तर इट इज क्रिएटेड बाय अ कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट, फाईट, संघर्ष. मग प्लॉटमध्ये काहीतरी संघर्ष असतो. मग तो संघर्ष विदिन द माइंड ऑफ द कॅरेक्टरसुद्धा असू शकतो. म्हणजे काय, तर मनातल्या मनात एखादं पात्र, एखादं कॅरेक्टर मनातल्या मनात त्याचा वाद असेल की मी हे करू की करू नये, मी हे केलं किंवा वाईट केलं, असे जे विचार असतात. आपण बऱ्याचदा मूवीमध्ये सुद्धा पाहतो की एखादं कॅरेक्टर स्वतःशी संवाद करतो किंवा त्याला स्वतःचाच स्वसंवाद असतो. मग ते असतं इंटरनल फ्लाईट म्हणतात, कॉन्फ्लिक्ट म्हणतात, फाईट म्हणतात. मग ती कॉन्फ्लिक्ट इंटरनल असते किंवा एक्सटर्नल म्हणजे विथ अदर कॅरेक्टर्स. मग दुसऱ्या कॅरेक्टर असेल त्याच्याशी त्याचं काही फाईट असेल, वाद असतील किंवा एखादी संघटना असेल, फोर्सेस असेल किंवा काही गोष्टी असतील त्याच्याशी त्याचा वाद. मग प्लॉट हा वादांवरून क्रिएट होतो. ज्या नॉवेलमध्ये कॉन्फ्लिक्ट किंवा फाईट नसते तो असतो प्लेन. देर आर 2 टाईप्स ऑफ प्लॉट्स. 2 प्रकारचे प्लॉट्स असतात. सिम्पल प्लॉट ज्याच्यामध्ये एकच गोष्ट असते, एकच स्टोरी ही दाखवलेली असते. आणि कॉम्प्लेक्स प्लॉट, एका स्टोरीमध्ये स्टोरी विदिन अ स्टोरी, म्हणजे एका स्टोरीमध्ये भरपूर स्टोरीज असतात, त्याला कॉम्प्लेक्स प्लॉट असं म्हणतात. आपण मूवीमध्ये बघतो त्याच प्रकारचं नॉवेलचं असतं. बऱ्याचदा नॉवेलवर आधारित मूवी असतात. त्यानंतर तिसरं एलिमेंट आहे कॅरेक्टर. कॅरेक्टर इज डिपेंड ऑन द प्लॉट. आता प्लॉट जे आहे, स्टोरी कशी आहे त्यावर आधारित असतं कॅरेक्टर, ते पात्र. द डिस्क्रिप्शन ऑफ पर्टिक्युलर कॅरेक्टर मेक्स इट मेजर. आता एखाद्या कॅरेक्टरचं डिस्क्रिप्शन जर दिलं असेल, व्यवस्थित पर्टिक्युलर दिलं असेल, त्यामुळे मग आपल्याला कळतं की हे मेजर म्हणजेच मेन कॅरेक्टर आहे. किंवा त्याचं वर्णन कमी दिलं असेल, मग आपल्याला लगेच कळतं की इट इज मायनर म्हणजेच अनइम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, एवढं महत्त्वाचं नाही. मेन कॅरेक्टर इज कॉल्ड प्रोटॅगोनिस्ट. आपण हे मागच्या वर्षी पाहिलंच होतं की जो मेन कॅरेक्टर आहे, आपण त्याला हिरोही म्हणतो, त्याला नाव दिलं गेलं आहे नॉवेल किंवा ड्रामामध्ये सुद्धा प्रोटॅगोनिस्ट. यापुढे लक्षात ठेवा, हिरो असेल तर त्याला प्रोटॅगोनिस्ट असं म्हणतात. अँड द कॅरेक्टर विच फाईट अगेन्स्ट द प्रोटॅगोनिस्ट. आणि असं दुसरं कॅरेक्टर की जे प्रोटॅगोनिस्ट म्हणजे हिरोशी फाईट करतो, विरोध करतो, त्याला इज कॉल्ड अँटॅगोनिस्ट. त्याला अँटॅगोनिस्ट म्हणतात. म्हणजेच तो विलन असतो आपल्या मूवीमधला किंवा नॉवेलमधला. पुढचं चौथा एलिमेंट ऑफ नॉवेल आहे सेटिंग. तर सेटिंग म्हणजे काय, तर सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच स्टोरी टेक प्लेस. मग आता सेटिंग म्हणजे बॅकग्राऊंड, त्या स्टोरीचं बॅकग्राऊंड. मग बॅकग्राऊंड म्हणजे काय एक्झॅक्टली, तर बॅकग्राऊंडमध्ये येतं त्याचे प्लेस, म्हणजे कोणत्या ठिकाणी ती स्टोरी घडली आहे, त्या जागा कोणती आहे, भारत आहे, परदेश आहे, पिरियड कोणत्या काळात घडली आहे, शिवकालीन आहे, आधुनिक आहे, मग तो पिरियड म्हणजेच ती सेटिंग झाली. टाईम, कोणती वेळ आहे, सकाळ आहे, दुपार आहे, रात्र आहे, ते आहे टाईम. क्लायमेट ऑर वेदर, कसं कंडिशन आहे, म्हणजे त्या नॉवेलमध्ये कशी कंडिशन दाखवली आहे, वेदर कंडिशन कशी, क्लायमेट कसं आहे, पावसाळ्याचं वर्णन आहे, हिवाळा आहे, उन्हाळा आहे, त्याचं तो सर्व झाला सेटिंग. ह्या भागामध्ये आपण सगळं टेक्निकली पार्ट शिकणार आहोत 4.1मध्ये. त्यानंतर तुम्हाला जे नॉवेल, ॲक्च्युअल नॉवेल शिकायला येतील तिथे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की डिस्क्राईब द सेटिंग, थीम, कॅरेक्टर्स. मग त्यावेळेस तुम्हाला हे डिटेलमध्ये एक एक डिस्क्राईब करावं लागेल, वर्णन करावं लागेल की त्या नॉवेलचा प्लेस काय आहे, पिरियड काय आहे, टाईम काय आहे. या पद्धतीने तुम्ही सेटिंग एक्सप्लेन करायचे अपेक्षित असते. त्यानंतर कॉन्फ्लिक्ट. मग कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, तर फाईट आपण पाहिलं. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस. स्ट्रगल संघर्ष, अपोजिट फोर्सेस जे एकमेकांच्या विरोधी जे घटक आहेत त्यांच्यामधला संघर्ष इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. इट क्रिएट्स इंटरेस्ट इन द स्टोरी. तुम्ही बऱ्याचदा लक्षात आलं असेल तुमच्या की जे स्ट्रगल आहे किंवा कॉन्फ्लिक्ट आहे त्यामुळे एखाद्या स्टोरीला आपल्याला बघायला आवडतं. ज्याच्यामध्ये फाईटच नसेल, कुणाचा विरोधच नसेल,
स्टोरी अशीच चालली आहे असं असेल तर आपल्याला तशी स्टोरी वाचायला आवडत नाही. लँग्वेज अँड स्टाईल हे लास्ट एलिमेंट आहे 6वं नॉवेलचं किंवा नोवेलाचं. द लँग्वेज अँड टेक्निक यूज बाय द ऑथर टू नरेट द स्टोरी इज कॉल्ड स्टाईल. मग एखादी भाषा असेल, भाषा कॉमन असते परंतु त्याचा उपयोग कसा केला आहे, आनंद दर्शवला आहे का, उपहास केला आहे का, पोएटिक लँग्वेज यूज केली आहे का, त्यावर आधारित ती आहे त्या नॉवेलची स्टाईल, ती आहे त्या नॉवेलची भाषा. असे हे 6 एलिमेंट्स थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट अँड लँग्वेज हे सर्व तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये नोवेलाचा जो शॉर्ट नोट येईल त्या शॉर्ट नोटमध्ये एवढं लिहिणं अपेक्षित आहे. पुढे बघूया टाइप्स ऑफ नॉवेल. नॉवेलचे प्रकार. आता हे सुद्धा तुम्हाला कदाचित 2-2 मार्काला विचारले जातील, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली त्याचा अर्थ काय, त्यामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे यासाठी हा पार्ट महत्त्वाचा आहे. पहिलं नॉवेल आहे रिअलिस्टिक नॉवेल. जसं नाव दर्शवतं तसंच हे नॉवेल आहे रिअलिस्टिक, वास्तविक. इट इज अ फिक्शन. आता नॉवेल लिहितोय म्हणजे नॉवेलमध्ये फिक्शनच असतं. फिक्शन इमॅजिनरी, काल्पनिक. हे सुद्धा काल्पनिक असतं, वास्तवतेचं काल्पनिक रूप. इट इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. असं काल्पनिक गोष्ट असते नॉवेलमध्ये की जी आपल्याला वास्तविकतेचं प्रभाव दर्शवते, की ज्यातून आपण वास्तविकता आपल्याला कळते. असे हे नॉवेल्स असतात. समटाइम्स इट इज ऑल्सो कॉल्ड अ नॉवेल ऑफ मॅनर्स. कशा पद्धतीचं जीवन जगलं गेलेलं आहे किंवा दाखवलं गेलं आहे, मॅनर्स कसं आहे हे सुद्धा हे सुद्धा म्हटलं जातं नॉवेल ऑफ मॅनर्स. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स. याच्यामध्ये याचं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स असतात. मग कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स म्हणजे असे कॅरेक्टर्स की जे वारंवार त्यांचं कॅरेक्टरिस्टिक किंवा त्यांचे गुण हे बदलत जातात. म्हणजे सुरुवातीला चांगलं असतात, नंतर वाईट होतात किंवा पुन्हा चांगले होतात, असं त्याला कॉम्प्लेक्स कॅरेक्टर म्हणतात. विच हॅव डिफरंट गोल्स इन द सोसायटी. की ज्यांचं गोल्स आहेत, ध्येय आहेत, समाजामध्ये काहीतरी ध्येय आहे आणि त्या ध्येयाप्रमाणे त्यांचं गुण हे बदलत जातात, म्हणून ते आहे कॉम्प्लेक्स कॅरेक्टर. असे कॅरेक्टर्स आपल्याला फक्त रिअलिस्टिक नॉवेलमध्येच दिसतात. द कॅरेक्टर्स इन सच टाईप ऑफ नॉवेल आर एक्सेप्टेड ड्यू टू इट्स रिअलिस्टिक एव्हरीडे लाईफ नेचर. असे कॅरेक्टर्स आपल्याला म्हणजे वाचकांना, जे नॉवेल वाचतात त्यांना एक्सेप्टेड असतात. त्यांना ते कॅरेक्टर आपल्यासारखे वाटतात. का तर ते रिअलिस्टिक असतं, वास्तविक असतात आणि जे दैनंदिन जीवनाविषयी बोलतात, म्हणून मग असे कॅरेक्टर जास्त एक्सेप्टेबल असतात. हे आहे रिअलिस्टिक नॉवेलचे कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर पिकारस नॉवेल. द वर्ड पिकारस came from the Spanish word picaro. हा शब्द पिकारस हा शब्द स्पॅनिश शब्दापासून तयार झाला आहे. स्पॅनिश शब्द पिकारो पासून तयार झाला आहे. विच मीन अ रोग. रोग म्हणजे विलन, म्हणजे जो कॉमन नाही आहे, नॉर्मल लोकांसारखा नाही आहे, ज्याचे गुण क्वालिटीज हे विलेनियस आहे. तो विलन आहे तरीसुद्धा तो नॉवेलचा हिरो आहे. आपण बऱ्याचदा मूवी बघतो आणि मूवीमध्ये ते कॅरेक्टर विलनचं असतं परंतु तोच त्या मूवीचा हिरो असतो. तर तशा प्रकारचे नॉवेलसुद्धा लिहिलेले असतात. त्या नॉवेलचा हिरो हा रोग असतो, म्हणजे काय, विलनच असतो. एक लक्षात घ्या, नॉवेलवरून बऱ्याचदा मूवी तयार होतात, त्यामुळे हीच ती कॅरेक्टर्स आहेत जे आपण पिक्चरमध्ये बघतो. द पिकारस नॉवेल नरेट्स द ॲडव्हेंचर ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट. जो पिकारस नॉवेल आहे ते प्रोटॅगॉनिस्ट जो आहे, हिरो जो आहे, त्याचं धाडस दाखवतात. आपण पाहिलं की तो विलनच आहे. मग विलन असलं तर तो काहीतरी धाडसी आहे म्हणून तो मेन हिरो आहे. हू इज डिसरेप्युटेबल पर्सन इन ॲन एपिसोडिक फॉर्म. की जो एक डिसरेप्युटेबल आहे, ज्याला काहीही सन्मान नाही आहे, समाजामध्ये त्याला मान नाही आहे, परंतु तो हिरो आहे.
डिसरेप्युटेबल पर्सन इन अन एपिसोडिक फॉर्म. जनरली ह्या अशा प्रकारचे नॉवेल हे एपिसोड्समध्ये असतात, स्टोरीजसारख्या. त्यानंतर आहे हिस्टॉरिकल नॉवेल. नावाप्रमाणेच हे सुद्धा ऐतिहासिक प्रकार आहे. हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल विच इज सेट, म्हणजे त्याची रचना बिफोर द पिरियड ऑफ इट इज रिटन, म्हणजे जेव्हा त्या रायटरने लिहिली त्याच्या आधीच्या काळामध्ये ते घडून गेलंय, म्हणून त्याला हिस्टॉरिकल नॉवेल म्हणतात. एपिस्टोलरी नॉवेल. आता हा वर्ड थोडा वेगळा आहे. याचा अर्थ द वर्ड एपिस्टोलरी केम फ्रॉम द लॅटिन वर्ड. हा लॅटिन शब्दापासून आला आहे. एपिस्टोला, एपिस्टोला हा लॅटिन शब्द, त्याच्यापासून एपिस्टोलरी हा शब्द तयार झाला आहे. विच मीन्स अ लेटर, याचा अर्थ पत्र असं होतं. इन सच नॉवेल द रायटर प्रेझेंट नरेटिव्ह थ्रू कोरेस्पॉन्डन्स. अशा प्रकारच्या नॉवेलमध्ये जो रायटर असतो तो त्याच्या नरेटिव्ह, कथनाने, कथन कशामार्फत करतो तर लेटर्स मार्फत. मग कुणीतरी कुणाला लेटर्स लिहिलेलं असेल, कोरेस्पॉन्डन्स म्हणजे लेटर्स, कुणी लेटर लिहिलं असेल तर लेटरच्या आधारावर ते पूर्ण नॉवेल आधारित असतं. और अदर डॉक्युमेंट्स किंवा इतर काही डॉक्युमेंट्स असतात. डायरी एंट्री आर ऑल्सो इन दिस टाईप. आणि याच प्रकारामध्ये डायरी लिहिण्याची पद्धत पूर्वी खूप होती, त्यावर आधारित सुद्धा बरेच नॉवेल लिहिले गेलेत. त्यानंतर 5वा नॉवेलचा प्रकार आहे गॉथिक नॉवेल. याचा उल्लेख आपण ॲन रॅडक्लिफच्या वेळेस केला होता, जी विमेन नॉव्हेलिस्ट आहे 20th सेंचुरीची. तर तो प्रकार काय आहे? गॉथिक नॉवेल म्हणजे टेरर, म्हणजे भयानक, भीती, मिस्ट्री, काल्पनिक गोष्टी आहेत ज्या, हॉरर, भीतीदायक, थ्रिलर, सुपरनॅचरल, अमानवी ज्या गोष्टी आहेत. डूम म्हणजे काय? ज्याचा ऱ्हास होत आहे, डेथ, मरण, और डिके, संपुष्टात आलेल्या गोष्टी, किंवा हॉन्टेड बिल्डिंग्स, झपाटलेल्या ज्या बिल्डिंग्स आहेत, असं ज्या नॉवेलमध्ये दाखवलेलं असतं, म्हणजे मोस्टली हॉरर नॉवेल्स, यांना गॉथिक नॉवेल असं म्हणतात. जी ॲन रॅडक्लिफ आहे ती या प्रकारच्या नॉवेलसाठी फेमस आहे. त्यानंतर 6वा प्रकार आहे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. हा शब्द आपण आधी पण ऐकला आहे. ऑटोबायोग्राफी म्हणजे स्वतःविषयी लिहिलेलं. इट इज बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. मोस्टली ऑथर स्वतःच्या लाईफविषयी लिहितो. द ऑथर मे चेंज नेम. तो जो ऑथर आहे, रायटर आहे, तो स्वतःचं नाव पण बदलवतो. त्या ऑटोबायोग्राफीमध्ये प्लेस ऑफ द कॅरेक्टर्स और इवन मे चेंज और अवॉइड डिटेल्स ऑफ हिज लाईफ. तो त्यात आपल्या पद्धतीने बदल करतो. तो कॅरेक्टरची नावं बदलतो, जागेची नावं बदलतो, किंवा मग त्याच्या लाईफमधले बहुतांश डिटेल्स तो दाखवत नाही. इट मे और मे नॉट बी फर्स्ट पर्सन नरेशन. हे बहुतेकदा फर्स्ट पर्सन नरेशन म्हणजे आय पासून, मी असं म्हटलो, मी असं केलं, सो आय हे फर्स्ट पर्सन नरेशन आहे. हे बऱ्याचदा तसं असतं किंवा नसतं देखील. 7th आहे नॉवेलचा प्रकार ॲलेगोरिकल नॉवेल. ॲन ॲलेगरी म्हणजे काय? ॲन ॲलेगरी इज अ स्टोरी विच हॅज मोर दॅन वन मिनिंग. ठीक आहे. ॲलेगरी हा प्रकार म्हणजे अशा प्रकारची स्टोरी की ज्याच्यामध्ये वाचताना एकापेक्षा जास्त अर्थ असतात. मग एक असतो नॉर्मल शब्दशः अर्थ आणि त्याचा सिम्बॉलिक मिनिंग पण असतो. सिम्बॉलिक म्हणजे त्याच्याशी संबंधित असलेला काही अर्थ. मग द सिम्बॉलिक मिनिंग इज डिफरंट फ्रॉम द सरफेस मिनिंग. म्हणजे शब्दशः जो अर्थ आहे त्यापेक्षा त्याचा जो त्याच्या जे संकल्पना आहेत त्या वेगळ्या आहेत. ऑफ सच नॉवेल्स द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ ॲन ॲलेगरी मे बी पॉलिटिकल. आणि मग जर त्या सिम्बॉलिक जो अर्थ असेल त्याचा, तो जो काही प्रतिकात्मक अर्थ असेल तो कदाचित पॉलिटिकल असेल, रिलिजियस असेल, धार्मिक, हिस्टॉरिकल असेल, ऐतिहासिक असेल, किंवा फिलॉसॉफिकल, तत्त्वज्ञानाशी संबंधित असेल.
म्हणून त्याला म्हणतात एलगरी, ज्याच्यात एकापेक्षा जास्त मिनिंग असतं. म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ वेगळा असतो आणि त्याचा सिम्बॉलिक मिनिंग हा वेगळा असतो. त्यानंतर 8वा मुद्दा आहे, 8व्या प्रकारचं नॉवेल आहे युटोपियन किंवा त्याला डिस्टोपियन नॉवेल असं म्हणतात. युटोपियन म्हणजे चांगलं, आयडियल आपण म्हणतो, भविष्याविषयी सांगणारं किंवा ज्यावर आदर्श असलेलं. युटोपियन इज अन इमेजनरी कम्युनिटी. युटोपियन म्हणजे अशी काल्पनिक कम्युनिटी, काल्पनिक समाज, सोसायटी पॉझेसिंग द आयडियल क्वालिटीज. असा समाज की ज्याच्यामध्ये आदर्श आहेत, आदर्श गुण आहेत. इट इज कॉमन लिटररी थीम स्पेशली इन सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. ह्या जे प्रकारचे नॉवेल्स असतात, ह्या प्रकारच्या लिटररी जो थीम असतो, साहित्यिक जे थीम असते त्याची मोस्टली ते सायन्स असतं, सायन्स फिक्शन असतं, सायन्सवर आधारित असतं किंवा मग स्पेक्युलेटिव्ह तत्त्वज्ञानाशी, विचारवंतांशी संबंध, काल्पनिक विचारवंतांवर आधारित असे हे युटोपियन डिस्टोपियन नॉवेल असतात. मोस्टली मूवीज जरी बघितल्या आपण तर त्यामध्ये सुद्धा असं डिस्टोपियन किंवा युटोपियन म्हणजे आदर्शवादी समाज दाखवण्याचा जो दाखवलं जातं मूवीमध्ये, ते ह्या प्रकारच्या नॉवेलमध्ये लिहिलेले असतं. त्यानंतर 9वा मुद्दा आहे सायकोलॉजिकल नॉवेल. सायकोलॉजी मानसशास्त्र, मनाशी संबंधित असणाऱ्या भावनांवर आधारित नॉवेल. इट इज अ फिक्शन. आता हे सुद्धा काल्पनिकच आहे. बऱ्याच गोष्टी या नॉवेलमध्ये बऱ्याचशा काल्पनिक गोष्टीच दिलेल्या असतात. इट इज अ फिक्शन विच शो इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगनिस्ट. हे एक काल्पनिक नॉवेल असतं की ज्यामध्ये हिरोचा, प्रोटॅगनिस्टचा इंटरनल लाईफ, त्याचा मानसिक वाढ असते किंवा त्याचे मानसिक बदल असतात त्याच्याविषयीचे मांडलेलं असतं. और अदर कॅरेक्टर्स दॅन देअर एक्सटर्नल फॅक्टर्स. या नॉवेलमध्ये मोस्टली जो हिरो असतो किंवा इतर जे कॅरेक्टर्स असतात त्यांच्या मनात काय बदल होत आहेत, त्यांच्या मनात काय चाललं, यावर आधारित हे नॉवेल्स असतात. एक्सटर्नल फॅक्टर, बाहेरच्या घटनांशी त्याचं एवढा काही दाखवलं जात नाही जेवढं त्यांच्या मनावर आधारित असे हे सायकोलॉजिकल नॉवेल असतं. त्यानंतर 10वा नॉवेलचा प्रकार आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. हा शब्द आधी गेला आहे आपला 20th सेंचुरी नॉवेलमध्ये व्हर्जिनिया वुल्फ नाव गेलं आधी मी वाचलं होतं. ती जी रायटर आहे तिचा हे टेक्निक आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. ती या टेक्निकसाठी फेमस आहे. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज. ही एक म्हण आहे, वाक्प्रचार आहे, विच इज कॉइन्ड म्हणजे ज्याचा शोध लावला गेला, बाय विल्यम जेम्स यांनी याचा शोध लावला आहे. यांनी ह्या शब्दाची उत्पत्ती केली आहे. इन हिज ट्रिटीज, त्यांचा एक ट्रिटीजमध्ये त्यांनी लिहिलं आहे प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी. हे फिल इन द ब्लँकमध्ये येईल की विल्यम जेम्सची जी ट्रिटी आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव काय, तर प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी, जी 1890मध्ये लिहिली गेली. त्यामध्ये त्यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हा शब्द पहिल्यांदा त्याचा उल्लेख केला आहे. इट मीन्स, त्याचा अर्थ काय होतो, अ फ्लो ऑफ थॉट, विचारांचा प्रवाह. मग याचा उपयोग नॉवेलमध्ये कसा केला जातो, इन्सिडेंट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर हॅपनिंग्स. मग प्लॉट आपण पाहिलं, प्लॉट म्हणजे काय, सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स, घटनांचा क्रम. मग घटनांचा क्रम हा दर्शवलेला असतो की ते कसं घडत गेलं. बऱ्याचदा नॉवेल किंवा बघा तुम्ही मूवी फ्लॅशबॅकपासून सुरू होते किंवा मग स्टार्टिंगपासून सुरू होते आणि नंतर फ्लॅशबॅक दर्शवतात. तर म्हणजे फ्लॅशबॅकपासून जर मूवी सुरू झाला तर तो असतो स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. तशा प्रकारचं नॉवेल म्हणजे जसं घडत गेलं त्यापासून तशी सुरुवात असते, आधीपासून. द ऑथर नरेट्स देम ॲज दे एंटर इन द माइंड्स ऑफ द कॅरेक्टर. मग ऑथर काय करतो, ते नॉवेलमध्ये त्याच्या त्या कॅरेक्टर आहेत, पर्टिक्युलर जो हिरो किंवा जे कोणती कॅरेक्टर्स आहेत त्याच्या मनामध्ये कल्पना कशा येत गेल्या, कोणत्या सिक्वेन्सने आल्या, त्या पद्धतीने तो त्या नॉवेलमध्ये मांडत असतो.
त्यानंतर 11th आणि लास्ट टाईप ऑफ नॉवेल आहे बिल्डन्स रोमन नॉवेल. याच्यामध्ये जरी रोमन असलं तरी नाव थोडं मोठं आहे, जर्मनीशी संबंधित आहे. द जर्मन वर्ड बिल्डन्स रोमन मीन्स ग्रोथ. या पूर्ण शब्दाचा अर्थ आहे ग्रोथ, वाढ. मग आता कशा पद्धतीची वाढ या नॉवेलमध्ये असते? दिस इज फिक्शनल बायोग्राफी ऑर ऑटोबायोग्राफी. हे एक काल्पनिक बायोग्राफी आहे. बायोग्राफी आत्मचरित्र, एखाद्या व्यक्तीचं चरित्र लिहिलं असतं बायोग्राफी, आणि ऑटोबायोग्राफी आत्मचरित्र असतं, परंतु ते सुद्धा फिक्शनल असतं, काल्पनिक. इज रिलेटेड टू द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट्स माइंड. मग जो हिरो आहे त्याच्या मनाचा, माइंड, स्पिरिट, त्याच्या भावना, कॅरेक्टर फ्रॉम देअर चाइल्डहुड टू अडल्टहुड, तो जो हिरो आहे त्याच्या मनाचा आणि त्याच्या कॅरेक्टरमध्ये, त्याच्या पात्रामध्ये लहानपणापासून मोठे होईपर्यंत, अडल्टहुडपर्यंत, तारुण्यापर्यंतचं बदल कसा होत गेला, ग्रोथ कसा झाला, वाढ कशी झाली, याच्यावर आधारित हे नॉवेल आहे बिल्डन्स रोमन. असे हे टोटल 11 टाईप्स ऑफ नॉवेल तुम्हाला शॉर्ट नोट्ससाठी विचारले जाऊ शकतात.